नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण हेल्थ अँड डिसीज नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आता शेवटच्या पॉईंटकडे आपण आलोय. बघा, जवळजवळ ॲडोलेसन्स नावाचा पिरियड आहे. ॲडोलेसन्स या शब्दाचा अर्थ आहे, ॲडोलेसन्स म्हणजे आपण त्याला पौगंड अवस्था असं मराठीमध्ये म्हणतो. इट इज द पिरियड ऑफ बिगिनिंग विथ the appearance of secondary sexual characters and termination with cessation of somatic, that is body growth. म्हणजे हा असा पिरियड आहे की ज्या पिरियडमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर बॉडीमध्ये बघायला मिळतात आणि त्यावेळेला बॉडीची ग्रोथ म्हणजे सोमॅटिक ग्रोथ थांबते. ॲक्च्युली शरीर आपलं रिप्रोडक्टिव्ह ग्रोथकडे वळतं. इट कॅन ऑल्सो बी रिगार्डेड ॲज ट्रान्झिशनल स्टेज. ट्रान्झिशनल म्हणजे या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाण्याची मधला काळ. ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट. फिजिकलचा अर्थ शारीरिक, मेंटलचा अर्थ मानसिक. ऑफ चाइल्ड ऑकरिंग बिटवीन प्युबर्टी म्हणजे की आपण त्याला प्रौढावस्था मॅच्युरिटी पिरियड असं म्हणतो. अँड लिगल अडल्टहूड बिटवीन 10 to 19 इयर्स, साधारणतः 10 ते 19 वर्षाच्या एजमध्ये. व्हेअर इंडिव्हिज्युअल्स इज नो लॉंगर ए चाइल्ड बट नॉट ॲट ॲन अडल्ट. म्हणजे ती छोटी मुलंही नसतात आणि अजून अडल्टही झालेली नसतात, असा मधला काळ. अडोलेसन्स इन फॅक्ट ए फेज ऑफ रादर दॅन फिक्स्ड पिरियड इन लाईफ टाईम. बघा, हे अडोलेसन्स हा जो आहे एक ठराविक पिरियड आहे, फिक्स टाईम आहे लाईफमधला. इट इज द फेज ऑफ, आता ह्या फेजमध्ये काय होतं? इट इज द फेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेनी फ्रंट्स. यावेळेला बरेचसे असे फ्रंट्स डेव्हलप होतात, लाईक सेक्शुअल, रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी, मेंटल डेव्हलपमेंट, अडल्ट आयडेंटिटी म्हणजे आपली स्वतःची आयडेंटिटी निर्माण होते. ट्रान्झिशन फ्रॉम सोशिओ इकॉनॉमिक अँड इमोशनल डिपेंडंट टू रिलेटिव्ह इंडिपेंडन्स. याचे अर्थ समजून घ्या. सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी प्राप्त होते, मेंटल डेव्हलपमेंट होते, अडल्टला स्वतःची आयडेंटिटी निर्माण होते. ट्रान्झिशन फ्रॉम म्हणजे चेंज होतो सोशिओ इकॉनॉमिकपासून इमोशनल डिपेंडंट, इमोशनल म्हणजे भावनिक, टू रिलेटिव्ह इंडिपेंडन्स. रिलेटिव्ह इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य हवं असतं त्याला. स्टेजेस ऑफ ॲडोलेसन्स आपल्याला बघायच्या. ॲडोलेसन्स आर डिफाईन आर इंडिव्हिज्युअल 10 to 19 इयर एज ग्रुप. 10 to 19 इयरच्या एज ग्रुपच्या मुलांना आपण ॲडोलेसंट पिरियडमध्ये आहेत असं म्हणायचं. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन नॅशनल यूथ पॉलिसी डिफाईन्स ॲडोलेसंट ॲज 13 to 19 इयर्स. नॅशनल यूथ पॉलिसीनुसार ॲडोलेसंटचं एज 13 to 19 दिले, त्याला शक्यतो टीन एज असं म्हणतात. ॲडोलेसंट इज डिवायडेड इंटू 3 स्टेजेस: अर्ली स्टेज, मिडल स्टेज आणि लेट स्टेज. आता बघा, अर्ली पिरियड 10 to 14 इयर्स. द चेंजेस इन्क्लूड म्हणजे पहिल्या 10 ते 4 वर्षामध्ये, म्हणजे 10 ते 14 वर्षापर्यंत म्हणजे मधल्या 4 वर्षामध्ये. चेंजेस इन्क्लूड बिगिनिंग ऑफ द ॲपियरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याच्यामध्ये ग्रोथ रिचेस टू इट्स पीक म्हणजे त्या व्यक्तीची ग्रोथ जी आहे ती पीकला होते. रॅपिड फिजिकल ग्रोथ होते. कॉन्क्रीट थिंकिंग असतं त्याचं, विचार त्याचे. डिफायनिंग बाउंड्रीज ऑफ डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्र किती राहायचं, दुसऱ्यावर अवलंबून किती राहायचं हे तो ठरवतो. सेल्फ एक्सप्लोरेशन त्याच्याकडे येतं, म्हणजे स्वतःला तो व्यक्त करत असतो. डेव्हलपिंग बॉडी इमेज, डेव्हलपमेंट ऑफ इंटेन्स फ्रेंडशिप म्हणजे मैत्री त्याची दृढ होत जाते. सीकिंग टू काउंटर इनस्टॅबिलिटी अँड इव्हॅल्युएशन. सीकिंग टू काउंटर इनस्टॅबिलिटी म्हणजे अस्थिरता आणि इव्हॅल्युएशन म्हणजे त्याचं मूल्यमापन. मिडल पिरियड म्हणजे 15 ते 17 वर्ष, 15 to 17 इयर हा 2 वर्षाचा काळ. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय ऑलमोस्ट कंप्लीट फुल डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक. इथं पूर्ण डेव्हलप झालेले असतात. यावेळेला ग्रोथ स्लो डाऊन होते, म्हणजे ती आता फिजिकल ग्रोथ थांबते. ॲप्रॉक्सिमेटली 95% ऑफ द अडल्ट स्टेचर इज अटेंड म्हणजे अडल्टचं जे स्ट्रेचर आहे, ध्येयष्टी आहे, बांधा आहे, तो त्याला प्राप्त होतो. थिंकिंग इज मोर ॲबस्ट्रॅक्ट, त्याचं थिंकिंग असतं, विचारधारा जी आहे ती ऑब्स्ट्रॅक्ट असते. कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन आणि सतत तो विचार करत असतो, खोल विचार करत असतो, स्ट्रेस कंडिशनमध्ये असतो. रिएस्टॅब्लिशिंग द ऑफ बॉडी इमेज कॅपेबल ऑफ लाँग रेंज थिंकिंग, की खोल विचार करायला लागतो, पुढच्या काळाचा विचार करायला लागतो. सेन्स ऑफ लिडरशिप त्याच्यामध्ये डेव्हलप होते म्हणजे नेतृत्वाचे गुण. अँड ऑल पॉवरफुलनेस. प्री ऑक्युपाईड विथ रोमॅन्टिक फॅन्टसी आणि याच काळामध्ये
प्रेमाचे वगैरे त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतात. ॲबिलिटी टेस्टिंग टू अट्रॅक्ट अपोजिट सेक्स, दुसऱ्या सेक्सला अट्रॅक्ट करण्यासाठी. पियर ग्रुप हेल्प डिफायनिंग बिहेवियरल कोड, आणि ज्यावेळेला तो समवयस्कांमध्ये असतो तेव्हा त्याची ती डेव्हलपमेंट तिथे योग्य पद्धतीनं होते. लेट पिरियड 18 आणि 19 इयर्सचा. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय एस्टॅब्लिशमेंट ऑफ टोटल फिजिकल मॅच्युरिटी, एस्टॅब्लिश्ड ऑब्स्ट्रॅक्ट थिंकिंग, विचार त्याची सुरू होतात. इंटेलेक्च्युअल अँड फंक्शनल आयडेंटिटी त्याला प्राप्त होते. पियर ग्रुप रिसीड्स इन फेवर ऑफ इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप, पियर ग्रुप म्हणजे समवयस्क. स्टेबल रिलेशनशिप अँड चेंज फ्रॉम चाइल्डहूड टू अडल्टहूड रिलेशनशिप, म्हणजे याच्यामध्ये तो चाइल्डहूड कंडिशनमधून अडल्ट कंडिशनमध्ये जातो. आता इथे बघा, फिजिकल चेंजेस ऑफ ॲडोलेसन्स. पहिला पॉईंट आहे ग्रोथ स्पोर्ट ऑकर्स इन बोथ बॉईज अँड गर्ल्स, म्हणजे जी ग्रोथ आहे ती होते. इन बॉईज मसल्स डेव्हलप, बॉईजमध्ये मसल्स डेव्हलप होतात. स्किन बिकम ऑइली होते स्किन. ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर्स होतात मेल्समध्ये. क्रॅकिंग ऑफ नॉईज, म्हणजे मेलचा आवाज थोडासा घोगरा होतो. डेव्हलपमेंट ऑफ अंडर आर्म अँड चेस्ट हेअर, शरीरामध्ये ठराविक भागावरती हेअर्स वाढतात. प्युबिक हेअर्स येतात. फेसियल हेअर्स येतात, ज्याला आपण दाढी म्हणू शकतो. एनलार्जमेंट ऑफ पेनिस अँड टेस्टिसची वाढ होते. इन गर्ल्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, छाती डेव्हलप होते. वायडनिंग ऑफ द हिप रिजन वाईड होतो. डेव्हलपमेंट ऑफ अंडर आर्म अँड प्युबिक हेअर. एनलार्जमेंट ऑफ युटिरस अँड ओव्हरी, युटेरस आणि ओव्हरी हा जो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे तो डेव्हलप होतो, वाढतो, ग्रोथ होते. सेक्शुअल डेव्हलपमेंट, सेक्स ऑर्गन्स मॅच्युअर अँड एनलार्ज. सेक्शुअल डिझायर, त्याला इच्छा होते. इरेक्शन ऑफ पेनिस इन बॉईज, बॉईजमध्ये इरेक्शन ऑफ पेनिस होतं. स्पर्म प्रोडक्शन सुरू होते, त्याचं इजॅक्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन होतं फिमेलमध्ये. मेन्स्ट्रुएशन सुरू होतं अँड इनिशिएशन ऑफ सेक्शुअल बिहेवियरला सुरुवात होते. इमोशनल अँड सोशल चेंजेस, धिस इन्क्लूड एस्टॅब्लिशिंग ओन आयडेंटिटी, फॅन्टसी, डे ड्रीमिंग, अटेन्शन सीकिंग बिहेवियर, इमोशनल इन्स्टॅबिलिटी, फुल ऑफ एनर्जी, ताकद भरपूर असते त्याच्यात. सेक्शुअल अट्रॅक्शन असतं. रॅपिड मूड स्विंग होतो किंवा चेंज होतो, म्हणजे मूड लगेच बदलतो. कॉन्फ्लिक्ट्स विथ फॅमिली, म्हणजे वादविवाद होतात घरामध्ये. बिहेवियरल कोड इन्फ्लुएन्स बाय पियर ग्रुप, म्हणजे पियर ग्रुपचा समवयस्कांचा त्याच्यावरती प्रभाव पडतो. सेल्फ एक्सप्लोरेशन अँड इव्होल्युशन, फॉर्मेशन ऑफ न्यू रिलेशनशिप आणि पियर प्रेशर, नवीन रिलेशनशिप तो शोधत असतो आणि त्याच वेळेला पियरचं म्हणजे समवयस्कांचं त्याच्यावरती प्रेशर असतं. ऑलवेज रिमेंबरमध्ये काय दिले बघा, अवॉइड लुकिंग ॲट युअर पॅरेंट ॲज एनिमी, आपले पॅरेंट एनिमी आहेत असा विचार करू नका. ट्राय टू अंडरस्टँड दॅट युअर पॅरेंट्स आर ह्युमन बिईंग विथ देअर ओन नीड्स अँड फिलिंग्स, आपले पॅरेंट्स हे माणूस आहेत आणि त्यांच्या गरजा आणि त्यांना फिलिंग आहे त्याचा विचार करा, भावना आहेत. लिसन टू युअर पॅरेंट्स विथ ॲन ओपन माइंड अँड ट्राय टू सी देअर पॉईंट ऑफ व्ह्यू, पॅरेंट्स सांगतायत ते खुल्या मनानं स्वीकार करा आणि त्यांच्या दृष्टीनं विचार करा. शेअर युअर फिलिंग्स विथ युअर पॅरेंट्स सो दॅट दे कॅन अंडरस्टँड यू बेटर, तुमच्या भावना पालकांशी शेअर करा म्हणजे ते तुम्हाला ओळखू शकतील. लिव्ह अप टू युअर रिस्पॉन्सिबिलिटीज ॲट होम, इन स्कूल, so that your parents will be more inclined to grant you the kind of independence you want and need. तुम्ही शाळामधून जबाबदारीनं वागा, घरामध्ये जबाबदारीनं वागा, म्हणजे पॅरेंट्स तुम्हाला काही इंडिपेंडन्स स्वातंत्र्य देतील जी गरज असेल तुमची. ब्लॉस्टर युअर क्रिटिसिझम्स ऑफ फॅमिली, क्रिटिसिझम म्हणजे टीका करणं. स्कूल अँड गव्हर्नमेंट विथ सजेशन्स फॉर प्रॅक्टिकल इम्प्रूव्हमेंटसाठी काही सजेशन्स असतील तर सांगा. बी ॲज कोर्टस अँड कन्सिडरेट टू युअर ओन पॅरेंट ॲज यू वूड बी टू पॅरेंट्स ऑफ युअर फ्रेंड्स, म्हणजे पॅरेंटचा थोडा विचार करा की ते कुठल्या भावनेतून तुम्हाला काही गोष्टी सांगतायत. नंतरचा पॉईंट आहे मेंटल हेल्थ अँड ॲडोलेसन. मेनी ऑफ द इमोशनल अँड सोशल चेंजेस हॅव इम्प्लिकेशन ऑन द मेंटल हेल्थ, बरेचसे इमोशनल आणि सोशल चेंजेस होतात, त्याचा मेंटल हेल्थवरती परिणाम होतो. मोस्ट ऑफ द मेंटल हेल्थ इश्यू दॅट पीपल कन्फ्रंट ॲज अडल्ट बिगन टू ॲपियर इन ॲडोलेसंट, आणि ॲडोलेसंट पिरियडमध्येच त्याला अडल्ट बघायला मिळतो किंवा सुरुवात होते त्याची. द मेंटल हेल्थ इम्प्लिकेशन इन्क्लूड कन्फ्युजन,
म्हणजे मेंटल हेल्थमध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं, गोंधळलेला असतो, इरिटेशन म्हणजे चिडचिड करत असतो, मूडीनेस म्हणजे सतत त्याचा मूड चेंज होत असतो, फ्रस्ट्रेशन म्हणजे निराश होतं, नॉसिया म्हणजे काही गोष्टीचा कंटाळा येतो, लेस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन राहत नाही त्याचं, हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे जास्त ॲक्टिव्ह होतो, अँगर म्हणजे राग येतो, इफेक्ट्स ऑन लाईफस्टाईल लाईक ओबिसिटी, मग काही वेळेला जाड होतात, ॲडिक्शनच्या माहारी जातात, ॲक्सिडेंट्स घडतात लिडिंग टू इल हेल्थ. द मेंटल इलनेस इन फॅक्ट इज द टर्म्स ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ डिप्रेशन म्हणजे थोडक्यात डिप्रेशन, नैराश्य, लाईक इन्सोमिनिया अँड लॉस ऑफ एनर्जी. इन्सोमेनिया या शब्दाचा अर्थ आहे स्लीपलेसनेस म्हणजे निद्रानाश, अँड लॉस ऑफ एनर्जी. Thus, mental illness, disorder or unfavorable changes is associated with सायकॉलॉजिकल म्हणजे मानसिक और बिहेवियरल म्हणजे वर्तणूक, मॅनिफेस्टेशन म्हणजे जे योग्य नाही असं. दीज आर ब्रॉडली क्लासिफाईड ॲज आयदर सायकोज ऑर न्यूरकोज. म्हणजे सायकोज म्हणजे मानसिक, न्यूरकोज म्हणजे नर्वस सिस्टीमशी संबंधित. सायकोज इन्क्लूड त्याच्यामध्ये काय काय येतं बघा. आता हे नैराश्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. डिसल्शन, हॅल्युसिनेशन, डिस्टर्बन्स इन थिंकिंग अँड थिंकिंग प्रोसेस. तर सायकोज बघा आता लीड टू त्याच्यापासून काय होतं, अल्झायमर डिसीज होऊ शकतो, सिझोफ्रेनिया नावाचा डिसीज होऊ शकतो, डिप्रेसिव्ह सायकॉसिस होऊ शकतं. सायकॉसिस म्हणजे डिप्रेसिव्ह म्हणजे डिप्रेशनमध्ये तो जाऊ शकतो एक्सेट्रा. ॲमेन्सिया म्हणजे लॉस ऑफ मेमरी होतं. बुलेमिया त्याला दिला आहे तिथे अर्थ एक्स्ट्रीम ओव्हर इंड्युलजन्स इन फूड म्हणजे जास्त अन्न खात राहतो. अनएक्सायटी, फिअर अँड ॲप्रेंटिसनेस म्हणजे काय, त्याला भीती वाटते. अनएक्सायटी म्हणजे चिंता. ॲनोरेक्सिया नर्वोसा म्हणजे इमोशनल ॲव्हरेशन टू द फूड म्हणजे आवडत नाही त्याला. डिप्रेशन मग त्यात सॅडनेस येतो, इनॲक्टिव्हिटी, रेड्युस्ड टू एन्जॉय लाईफ करत नाही. न्यूरोसिस इन्क्लूड्स सिझोफ्रेनिया, इलोशन्स आणि हॅलोसिनेशन्स. ॲडोलेसन्स इज दस कॅरेक्टराइज्ड बाय नंबर ऑफ कॉग्निटिव्ह म्हणजे खोल, सखोल, इमोशनल म्हणजे भावनिक, behavioral, physical, attitudinal changes which may lead to positive personality development depending upon the relation with parent or to other condition to conflicts to other side. In fact, they view their friends, peer group more important and influenced than their parents. This may lead to various kinds of addictions like smoking, taking drugs. ट्रीटमेंट, आता याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ट्रीटमेंट ऑफ सच डिसऑर्डर शुड बी प्रेफरन्शियली विथ नॉन फार्माकोलॉजिकल ॲप्रोच म्हणजे त्याच्यामध्ये औषधाचा समावेश फारसा होत नाही. ॲप्रोच विथ ड्यू रिस्पेक्ट टू राईट चिल्ड्रन म्हणजे चिल्ड्रनचे जे राईट्स आहेत त्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. WHO हॅज रिकमांडेड इव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन्स त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अंडर मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्राम असं त्याला म्हटलेलं आहे. इथे आपण थांबूया. थँक्यू.